या विराट सभेला मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, महायुतीचे आपले सर्व उमेदवार मित्रहो, मोदी साहेबांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होणार आहे। तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आभार मानण्याकरता आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी सांगून जाते आहे की येणारी विधानसभा ही महायुती नक्की जिंकणार आहे। आपली उपस्थिती या ठिकाणी सांगून जाते आहे। मोदी साहेबांचं मराठवाड्याच्या वतीने आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूया। देशाचं भाग्य आहे की देशाला एक यशस्वी प्रधानमंत्री एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा मोदी साहेबांनी देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। आणि म्हणून त्यांचे जाहीर अभिनंदन करण्याचा क्षण आहे की नांदेडला ते येत आहेत। ज्या वेळेस ते नांदेडला आले, नांदेडसाठी त्यांच्या मनामध्ये एक वेगळी आत्मीयता आहे। नांदेडसाठी त्यांच्या मनामध्ये निश्चितच विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड करण्या इतपत त्यांच्या मनामध्ये भावना आहेत। आणि म्हणून आज नांदेडला येत असताना लोकसभेची आपली पोटनिवडणूक, विधानसभेचे आपल्या 9च्या 9 जिल्ह्यांमधले महायुतीचे उमेदवार आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये असलेले उमेदवार या सर्वांना विजयी करण्याचं आवाहन करण्याकरता मोदी साहेबांचं आगमन आज नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे। आपल्याला आठवत असेल, मोदी साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही निवडून आल्यानंतर 100 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी घोषित केला होता। ते म्हणाले की आम्ही निवडून आल्याबरोबर 100 दिवसाचा आमचा प्लॅन आम्ही घोषित करणार आहोत। आणि त्यांनी तसं केलं। त्यांनी या 100 दिवसांमध्ये पायाभूत सुविधा, शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या सगळ्या विषयावर एक भरीव असा कार्यक्रम त्यांनी आज जनतेला दिलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टी करता एवढंच नव्हे तर प्रधानमंत्री झाल्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेचा 17वा हप्ता सुद्धा त्यांनी निर्गमित केला। आल्याबरोबर पहिला निर्णय कोणाचा घेतला असेल तर शेतकऱ्यांचा घेतलेला आहे। हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। मित्रहो, आपल्याला कल्पना आहे या योजनेमध्ये केंद्र सरकार 3 टप्प्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये देत होतं। आपल्या राज्य सरकारने त्याच्यामध्ये 6,000 रुपये घातले आणि आज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 12,000 रुपये आज शेतकऱ्यांना, गरीब माणसाला दर वर्षाला मिळत आहे। आणि आज आपल्याला सांगायला आनंद आहे की राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार येणारच आहे। आणि हे सरकार आल्यानंतर 12,000 रुपये त्याच्यामध्ये आणखीन 3,000 घालून वर्षाला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने जाहीर केलेला आहे। सरकार आपलं आणायचंय, 15,000 शेतकऱ्यांना द्यायचंय, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सांगण्यात आलेला आहे। खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने, आपल्याला कल्पना आहे की हमी भावात सुद्धा सपोर्ट प्राइस ज्याला म्हणू, हमी भाव सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। विविध पिकांच्या हमी भावामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 100 रुपयापासून 550 रुपयापर्यंत वाढ केली आहे। सोयाबीनची वाढ झाली आहे हमी भावामध्ये 4,000 पासून 4,700 वरून 4,892 म्हणजे 292 रुपयाची वाढ हमी भावात केली आहे। कापसामध्ये सुद्धा वाढ केली आहे 501 रुपयांनी। हायब्रिड ज्वारीमध्ये वाढ केली आहे, तुरीमध्ये वाढ केली आहे, उडीदमध्ये वाढ केली आहे। आणि केवळ हमी भावाची घोषणा करून सरकार थांबलं नाही तर शेतीमालाचा भाव, शेतीमाल सुद्धा हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। खरेदी केंद्र सुद्धा महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या महायुती सरकारने सुरू केलेली आहे, आपल्या जिल्ह्यात सुरू केली आहे। त्यामुळे केवळ हमी भाव देऊन भागलेला नाही आहे, हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय सुद्धा आपल्या सरकारने घेतलेला आहे। मला वाटतं फार मोठी उपलब्धी आहे। बाजारामध्ये भाव जरी घसरले, तरी आपलं सरकार, केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून शेतीमालाचा विविध पद्धतीने खरेदी करण्याकरता कटिबद्ध आहे। आणि म्हणून या सगळ्या योजना
शेतकऱ्यांच्या हिताच्या 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आपल्याला कृषी पंपांना आज 0% बिल आहे, 0 बिल आहे. आपण पाहाल अनेकांकडे आपल्याकडे बिल आला असेल 0 बिल आहे. म्हणजे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्हाला लाईटचे पैसे भरा, शेतीसाठी लाईटचे पैसे भरायची गरज नाहीये. आज आपण पाहतोय की नांदेड जिल्ह्यात सुमारे 1,32,000 शेतकऱ्यांना याचा 0 बिलाचा लाभ होऊ लागलाय आणि प्रत्येक बिलामागे सरकारला आज 107 कोटी रुपयाला बिल माफ सरकार करत आहे. म्हणजे तुम्हाला जे 0 बिल येत आहे त्याच्या मागे सरकारला 107 कोटी रुपये सरकार खर्च करते. तुम्हाला एकही पैसा सरकार लागू देत नाहीये. आपण हे पाहाल की शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी जे जे काम केलेलं आहे त्या सगळ्या योजना आज आमच्या गरीब माणसाच्या बँकेमध्ये जमा होऊ लागल्या. आमची लाडकी बहिणीला दर महिन्याला 1,500 रुपये सरकार देत आहे आणि दिवाळीचा हप्ता सुद्धा आचारसंहितेची अडचण होऊ नये म्हणून 7,500 रुपये बँकेत मिळाले की नाही? हात वर करा, मिळाले की नाही? 7,500 रुपये आपल्या महिलांच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये आज जमा झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्र, याच्यावर लाडकी बहिणीवर खर्च किती होऊ लागलाय? 46,000 कोटी रुपये खर्च होऊ लागलाय. विचार सरकारने केला नाही. महिलांना सक्षमीकरणाचा निर्णय शासनाने घेतला. लोकांना, महिलांना, तरुणांना प्रशिक्षणाची योजना आणली, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या आणि 3 गॅस सिलेंडर महिने आपल्याला वर्षभरामध्ये विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या गोष्टीचा विचार जर मित्र आपण जर केला तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दर महिन्याला 5,000 रुपये विद्यावेतन आणि मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेमधून दरमहा 6,000 ते 10,000 रुपये पर्यंत प्रशिक्षणार्थींना शासन निधी देत आहे. मित्रहो, एवढा सगळा निर्णय जनहिताच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने दुसऱ्या कुठल्याही सरकारने केलं नाही जे आपल्या महायुती सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मोदी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे, एकनाथ शिंदेचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे, देवेंद्र भाऊंचं अभिनंदन केलं पाहिजे, अजितदादांचं अभिनंदन केलं पाहिजे की सरकारची तिजोरी गरीब माणसाकरता खुली करून टाकली, पैशाचं मागे पुढे पाहिलं नाही. आणि म्हणून मला लाडक्या बहिणीबद्दल एवढंच म्हणायचंय. मला लाडक्या बहिणी काय म्हणतायत? लाडक्या बहिणी म्हणतायत, बोल रही है महाराष्ट्र की हर लाडली बहना, बोल रही है महाराष्ट्र की हर लाडली बहना, महायुति का साथ निभाएंगे, महायुति का साथ निभाएंगे, इससे ज्यादा कुछ नहीं कहना. सुन लो विरोधियों, सुन लो विरोधियों, हमारे भरोसे पे बिल्कुल नहीं रहना, बिल्कुल नहीं रहना. या महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या भगिनी, लाडक्या बहिणी आज महाविकास आघाडीला सांगतायत आमच्या भरोशावर राहू नका, कारण की आमचं निशाणी आता कमळ आहे, आमची निशाणी घड्याळ आहे, आमची निशाणी धनुष्यबाण आहे. महायुतीला आम्ही मदत करणार आहोत. गरिबांना न्याय देणारी महायुती, महिलांना सक्षम करणारी महायुती, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना मदत करणारी महायुती असल्यामुळे आमच्या भरोशावर तुम्ही आता राहू नका, या लाडक्या बहिणीने आता सांगितलेलं आहे. मित्रहो, आनंदाची दुसरी बातमी अशी आहे की आता हे जे 1,500 रुपये मिळतात, सरकार आल्यानंतर 1,500 रुपयाच्या वरून 2,100 रुपये देण्याचा निर्णय आपल्या जाहीरनाम्यात देण्यात आला. 1,500 वरून 2,100 रुपये. ज्येष्ठ नागरिकांना 1,000 रुपये मिळत होते, आता 1,500 मिळत आहेत. आगामी काळात सरकार आल्यानंतर 2,100 रुपये त्याला मिळणार. आणि आपण पाहतोय की सर्वसामान्यांचा विकास, पेन्शन धारकांनाही पैसे मिळणार, ज्येष्ठ नागरिकांनाही पैसे मिळणार आणि त्याच्यामध्ये भरघोस वाढ आपल्या सरकारने केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विकास, पायाभूत सुविधांची उभारणी, अशा पद्धतीने विकसित भारत, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र. आणि आमच्या सर्वांची ही भूमिका आहे की विकसित भारतमध्ये, विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड राहणार आहे, हे लक्षात ठेवा. खासदाराच्या मार्फत मला या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आमच्या सहकारी संतुकराव हंबर्डे. संतुकराव हंबर्डेने एक अतिशय महत्वाचा विचार मांडला.
ते म्हणाले नांदेडच्या विकासामध्ये एक पाऊल पुढे जायचं असेल तर आपला खासदार सत्तेमध्ये असलेला खासदार पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? आपला खासदार भाजपाचा महायुतीचा खासदार निवडून आला तर विकसित महाराष्ट्राची आणि विकसित नांदेडची कल्पना राबवण्यामध्ये मी, गोपछेडे आणि संतुकराव आम्ही तिघही मिळून नांदेडसाठी मोदी साहेबांकडे जाऊन प्रकल्प मंजूर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे अभिवचन या ठिकाणी तमाम माझ्या नांदेडवासियांना मला द्यायचं आहे. विरोधात बसून नुसतं काय करणार? सत्तेमध्ये आज मोदी साहेब निवडून आले, देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. देशाचे प्रधानमंत्री झाले असताना आपला खासदार मोदी साहेबांचा आवडता लाडका, लाडली बहन, लाडला भाई और हमारा लाडला खासदार, लाडला खासदार निवडून द्या आणि आपल्या जिल्ह्यासाठी, या मराठवाड्यासाठी विकासाचं आरक्षण, या मराठवाड्यासाठी विकासाचं आपलं आरक्षण नांदेड जिल्ह्याला आलेलं आहे. नांदेड जिल्ह्याचं पुढचं पाऊल मध्ये आपला खासदार सत्ताधारी पक्षाचा आणायचा आहे. हे लक्षात ठेवा. आपली मतं खराब करून विरोधी बाकावर बसण्यापेक्षा आपलं मत विकासाला आहे, आपलं विकास नांदेडसाठी आहे आणि त्याकरता संतुकरावांना आपल्याला निवडून देण्याकरता आपल्याला पावलं उचलली पाहिजे. मित्रहो, मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिशाभूल करण्यात आली. कोणी म्हणालं संविधान बदलणार, कोणी म्हणालं आपलं आरक्षण जाणार, कोणी म्हणालं मोदी साहेब आल्यावर आपलं नुकसान होणार. मित्र, मला सांगा, मोदी साहेब आल्याने नुकसान झालंय तुमचं? आरक्षण बदललंय, संविधान बदललंय. मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये संसदेमध्ये गेल्यावर पहिलं नतमस्तक होऊन नमस्कार कोणाला केला असेल तर देशाच्या संविधानाला, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जाऊन मोदी साहेब नतमस्तक झाले. आणि या देशाचं संरक्षण करण्याकरता हे संविधान अबाधित राहिलं पाहिजे. संविधानाचं रक्षण करण्याचं काम आम्ही सर्व मिळून करत आहोत. संविधानाचं नुसतं रक्षणच नाही, पण संविधानातला गाभा, जो मूळ गाभा आहे, त्या मूळ गाभ्याला कोणी धक्काही लावू शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आणि तेच मोदी साहेबांनी सांगितलंय. मग अपप्रचार करून तुमची दिशाभूल केली जाते आणि तुम्ही त्याला बळी पडता. हे दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्याचं. मला विनंती करायची आहे, खोटं नाटं बोलणारी बरीच मंडळी येतील, खोटं बोलतील, अनेक गोष्टी खोटं बोलतील. तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्रहो, आपण सर्व मिळून काम करूया, एकजुटीने निर्धार करूया की निवडून आणायचं आहे ते महायुतीला आणायचं आहे आणि महायुतीशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये काही बघायचं नाहीये. येतील आता तेलंगणाचे लोक येतील. तेलंगणाचे नेते म्हणजे नांदेडला येण्याकरता मुक्कामाला यायचं ठरलंय असं ऐकतो मी. कोणी म्हणतं कर्नाटकाचे लोक येतील. मला एवढंच म्हणायचंय, तेलंगणाचे नेते जर नांदेडमध्ये आले त्यांना फक्त एकच सांगा, बाबळीचं पाणी आम्हाला केव्हा देणार हो, बाबळीचं पाणी केव्हा देणार. आमच्या भागामध्ये बाबळीचं पाणी तुमच्याकडे 28 ऑक्टोबर पर्यंत फुकट जातं. आमचं म्हणणं एवढंच आहे, बाबळीच्या पाण्यावर बोला. महाराष्ट्राने आम्ही निर्णय घेतला होता की बाबळीला पाणी महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. तुमचं पाणी तेलंगणात तुम्ही तुमचं घ्या, आमची तक्रार नाही आहे, पण तुमचं पाणी घेत असताना आम्हाला महाराष्ट्रालाही पाणी मिळू द्या, आमच्या हक्काचं पाणी मिळू द्या. त्याच्यावर तेलंगणाच्या नेत्यांनी इथे आले असताना आमच्या बाबळीबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. कर्नाटकाच्या लोकांनी हेही सांगितलं पाहिजे, तुमची लाडकी बहीण, तुमच्या 5 गॅरंट्या तेलंगणामध्ये बंद झाल्या. आता सरकार आलं, तेलंगणाच्या काँग्रेसच्या सगळ्या घोषणा बंद झाल्या, कर्नाटकामध्ये घोषणा बंद झाल्या. मला एवढंच कर्नाटकाच्या नेत्यांना विचारायचंय, नांदेड बिदर लाईन महायुती सरकारने, फडणवीसांनी मंजुरी दिली आणि 50% वाटा राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला. पण नांदेड बिदर लाईनच्या बाबतीमध्ये कर्नाटक सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. 50% वाटा उचलायचाही निर्णय घेतला नाही. त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की नांदेडच्या विकासाचा वाटा, नांदेड बिदर लाईन, नांदेडच्या आमच्या बाबळीचं पाणी, हे सगळे विषय तेलंगणा असो कर्नाटक असो, इथल्या नेत्यांनी मतं मागायच्या अगोदर या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नांदेडला यायचं, मतं मागायची. आणि आश्चर्याची बाब बघा, तेलंगणाच्या योजना
पेपरमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या जातात की तेलंगणामध्ये काम झालं म्हणून महाराष्ट्रामध्ये मतं द्या. अरे कुठली लॉजिक आहे? मला विचारलं पाहिजे. तेलंगणाच्या जाहिराती मोठ्या मोठ्या येतात, महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचा फोटो नाही. म्हणजे आता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला त्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या नेत्याचे फोटो छापता येत नाहीत. त्यांना माहिती आहे की त्या सगळ्या फोटोवर महाराष्ट्राला महाविकास आघाडीला मतं मिळणार नाहीत, म्हणून तेलंगणाचे फोटो लावून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचा फोटो छापतात आणि मतं मागतात. एवढी केविलवाणी अवस्था महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची झाली आहे. आणि जाहिरातीमध्ये प्रकाशक नाही, निवडणुकीची कुठली आचारसंहिता त्यांना नाही. जाहिरात देत असताना प्रकाशक कोण, मुद्रक कोण, काही नाही. जाहिरातीमध्ये महाराष्ट्राचे नेत्याचे फोटो नाहीत. तेलंगणामध्ये असं झालं म्हणून महाराष्ट्रात मतं द्या. हे कुठलं लॉजिक आहे? जरा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या त्या नेत्यांचे फोटो आता मतदानासाठी चालत नाहीत म्हणून त्यांचे फोटो नाहीत. एवढी केविलवाणी अवस्था या सगळ्या नेत्यांची आज झालेली आहे. म्हणून या गोष्टींचा उल्लेख मी यासाठी केला की बिदर रेल्वे लाईन असो, बाबळीचा विषय असो किंवा गॅरंट्या, ज्या गॅरंट्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या खोटारड्या निघाल्या, कामं बंद झाली आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सांगणार की तुम्ही असं करा, आम्ही तसं करू, यांच्यातून काही होणार नाही. अरे मुख्यमंत्री आमचे एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, महायुतीला निवडून द्या, तुमच्या सगळ्या योजना 100% चांगल्या चालतील, त्यासाठी पैसा कमी पडणार नाही, हे आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. त्यामुळे जनतेने तुम्हाला, तुमची जिम्मेदारी काय आहे? तुमची जिम्मेदारी फक्त बटन दाबायचीच आहे. तुमची जिम्मेदारी फक्त बटन दाबायची आहे. लोकसभेचं बटन, विधानसभेचं बटन, ते महायुतीच्या उमेदवारांच्या साठी आपण दाबा आणि बघा चमत्कार, महाराष्ट्रामध्ये 100% महायुती आल्याशिवाय राहणार नाही. हे मला या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. मित्रहो, हे सगळं जे आहे जनकल्याणासाठी आपण केलेला निर्णय आहे. आमच्यामध्ये कुठले वाद नाहीत. एक वाक्यता आहे, तिकिटामध्ये एक वाक्यता, निर्णयामध्ये एक वाक्यता. हेही ठरलं, जे सगळे मिळून ठरवतील त्या पद्धतीने पुढचा कारभार चालेल. तिकडे काय चाललंय? महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण व्हायचा याची रस्सी केस सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचंय ही रेस सुरू झाली आहे. म्हणजे अवस्था अशी झाली आहे, एक अनार और 100 बीमार, अशा प्रकारची परिस्थिती या महाविकास आघाडीची झाली आहे. एक अनार और 100 बीमार, अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे. आणि त्यामुळे आपण त्यांच्या भूलथापाला बळी पडायचं नाहीये. त्यांच्या भूलथापाला आपल्याला बळी पडायचं नाहीये. आपलं चांगलं चाललंय, चांगलं चाललं पाहिजे. या जिल्ह्याला संत महंतांची परंपरा आहे. यावर मला मोदी साहेबांचे मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे की महानुभाव पंथाचं संस्थापक श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड भूमीला व या सगळ्या परिसराला एक चांगला त्यांनी संदेश देऊन जवळपास राज्य शासनाने गोरक्षणाकरता, बीज गोरक्षणाकरता, जागेचा डेव्हलपमेंट करण्याकरता 25 कोटी रुपये आपल्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. बीज गोरक्षण आणि परिसराच्या डेव्हलपमेंट करता मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी जवळपास 25 कोटी रुपये आपल्याला महानुभाव पंथाच्या या सगळ्या सर्वांगीण विकासाकरता दिले. नांदेडच्या डेव्हलपमेंटमध्ये काही पैशाची कमतरता राहिली नाही. भरपूर कामं झाली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अहिल्याबाई होळकरांचा पुतळा, त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा पुतळा त्या ठिकाणी नांदेडमध्ये बसवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे साहेब असो, यांच्या सर्वांनी आम्ही सांगितलं, निर्णय घेतला. त्यामुळे आता हा अहिल्याबाई होळकरांचा पुतळा नांदेडमध्ये होऊ लागलेला आहे. त्यामुळे महत्वाचं काम ते मार्गी लागलं. कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी नांदेडला होतंय, शासकीय कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी ते मार्गी लागलं. आणि नांदेड जिल्ह्यातल्या असंख्य कामाला एक चांगला गती देण्याचं काम या काळामध्ये झालं आहे. जालना संभाजीनगर आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्याला मंजुरी, त्याला पैसे, आणि तेही काम आता आगामी काळामध्ये जलद गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने विषय मार्गी लागलेला आहे. आणि त्यामुळे मित्रहो आपण पाहताय
अतिशय वेगाने आपल्या सरकारचं काम आता मार्गी लागलंय। पण आपल्या विकासामध्ये स्पीड ब्रेकर नको। आपल्या विकासामध्ये भूमिका घेत असताना आपलं मतदान हे निर्णायक राहणार आहे। आपलं मतदान हे निर्णायक राहणार आहे आणि हे मतदान निर्णायक राहणार यासाठी की तुमचं मतदान महायुतीकडे गेल्यानंतर आपले पंतप्रधान नांदेडला झुकतं माप दिल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी आम्ही सर्व मिळून घेतो। आणि म्हणून आपल्याकडून विनंती आहे, आपल्या सर्वांना विनंती आहे मित्रहो, जोरदारपणे कुठलाही दुसरा तिसरा विचार न करता महायुती ही राज्याची महायुती आहे आणि या महायुतीला यशस्वी करणं आम्हा सर्वांचं लक्ष्य आहे। आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी महायुतीला यशस्वी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे। मोदी साहेबांचं या सगळ्या परिसरामध्ये आगमन होतंय। जोरदार ज्या ठिकाणी टाळ्या मारून त्या ठिकाणी मोदी साहेबांचं आपण सर्वांनी स्वागत करावं अशी हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांना। मोदी साहब अब आगे बढ़ो, मोदी साहब अब आगे बढ़ो। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे।